ओंकार हत्तीच्या सध्याच्या चर्चेमागची ही आहे बघा थोडक्यात गोष्ट. तुम्ही ऐकलं असेल ओंकार नावाचा हत्ती कसा एकदम सोशल मीडियावर स्टार झालाय, हो ना? पण का त्याला आपलं जंगल सोडून फिरावं लागतंय? त्याची ही गोष्ट खरं तर आपल्याला वन्यजीव आणि आपल्या वस्त्यांमधल्या बदलत्या संबंधांवर विचार करायला लावते. तर पहिलं म्हणजे ओंकार आता फक्त एक हत्ती नाही राहिलाय, तो झालाय चर्चेतला चेहरा. जिथे पूर्वी लोक त्याला बघून घाबरायचे तिथे आता फोटो आणि रीलसाठी त्याच्या भोवती गर्दी होते. म्हणजे बघा तो स्वतः पण विचार करत असेल की हे काय चाललंय. दुसरं म्हणजे त्याचा हा महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातला प्रवास हा काही हौसेचा नाहीये बरं का. जंगलं तुटतायत ना, मग झाडं कमी, पाणी कमी, त्याला अन्न पाण्याच्या शोधात आपल्या वस्त्यांमधून रस्त्यांवरून जावं लागतंय. लोक त्याला प्रवासी वगैरे म्हणतात, पण त्यामागचं खरं कारण हे आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं, या सगळ्या प्रसिद्धीनंतरही ओंकारचं मन लागते ते त्याच्या जंगलातच, जिथे शांतता आहे. तो जणू आपल्याला सांगतोय की बाबांनो, फोटो काढा पण जरा प्रेमानं, घाबरू नका आम्हाला. हत्ती काही राक्षस नाहीयेत, जंगलाचे राजे आहेत ते. त्याची खरी इच्छा काय? तर जंगल पुन्हा पूर्वीसारखं घनदाट व्हावं आणि तो शांतपणे तिथे राहू शकेल. थोडक्यात काय, तर ओंकार हत्तीची ही कहाणी आपल्याला केवळ एका प्राण्याच्या प्रसिद्धी आणि प्रवासापलीकडे नेते.